नमस्कार, मी स्वप्नील पाटील. आपण कथा वाचन करतोय. कथेचं नाव भूमिका. कथालेखक रत्नाकर मतकरी. पुढील भाग. गुरुनाथांनी रंगभूमीवर देह ठेवला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांचे गुणगान करणाऱ्या पुरवण्या वर्तमानपत्रांनी काढल्या. रेडिओवर श्रद्धांजलीची भाषणे झाली. ठिकठिकाणी शोकसभा झाल्या. नट म्हणून गुरुनाथांविषयी लोकांना विलक्षण आदर होता, प्रेम होते. रणमर्दाच्या भूमिकेत ते एका सर्वोच्च स्थानावर जाऊन बसले होते. पण या भूमिकेशी एकरूप होऊन खरोखरच तिच्याबरोबर मृत्यू कवटाळण्याच्या त्यांच्या कृतीने ते अलौकिक चमत्कार या पदावर जाऊन पोहोचले. आणि मग सुरू झाली एक हलकी कुजबुज. गुरुनाथ नेमके वारले कसे? काही दगाफटका तर झाला नाही ना? त्यांच्या शत्रूंपैकी कोणी? मानकाम्यांचे यश न पाहणाऱ्या इतर निर्मात्यांपैकी कोणी? खरोखरीचा धारदार खंजीर नेहमीच्या बोथट खंजीराच्या जागी ठेवला नाही ना? पोलीस चौकशी सुरू झाली. मोहिनीचे काम करणाऱ्या नटीपासून नानाजींपर्यंत सर्वांच्या जबान्या झाल्या. गौरीने मानकाम्यांना प्रयोग चालू ठेवल्याबद्दल दोषी ठरवले. मानकामे स्वतःच हताश आणि निरुत्तर झाले होते. खंजीर बोथटच असल्याची खात्री पोलिसांनी करून घेतली होती, पण लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. शेवटी डॉक्टर सरदेसाईंनी एक जाहीर स्टेटमेंट काढून आपल्या परीने गुरुनाथांच्या मृत्यूचे स्पष्टीकरण दिले. सेल्फ हिप्नॉसिस असा एक प्रकार असतो, म्हणजे स्वतःच स्वतःला मनाला सूचना देऊन भारून टाकायचे, हिप्नोटाईज करायचे. गुरुनाथ पहिल्यापासून स्वतःला सतत सांगत आले की तू रणमर्द आहेस, तू रणमर्द आहेस. हे त्यांचे स्वतःला सांगणे आता पराकोटीला गेले होते. रणमर्द मरतो, त्याचबरोबर आपणही मरणार हे त्यांनी गृहीत धरले होते. केव्हा ना केव्हा तरी ते रणमर्दाबरोबर मरणारच होते, केवळ स्वयंसूचनेने. त्यासाठी खंजीर धारदार असण्याची गरजच नव्हती. त्याने भोसकल्याचे ऑटो सजेशनच त्यांचे प्राण जायला पुरेसे होते. डॉक्टरांच्या या स्टेटमेंटमुळे पोलीस चौकशी थांबली, पण लोक थोडेच या गुंतागुंतीमध्ये शिरणार. त्यांची कुजबूज चालूच राहिली. मग मानकाम्यांनीच नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. नाहीतरी गुरुनाथांनी केलेली भूमिका तोलून धरील अशा ताकदीचा आणखी कोणी नट त्यांच्या डोळ्यासमोर नव्हताच. आणि आता आमच्या सर्वांच्या मते या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा नट मिळालाय, तूच. सानेनं चैतन्याला सांगितले. तेव्हा रणमर्द नाटक पुन्हा काढायचं ठरवलंय मानकाम्यांनी. आय ऍक्सेप्ट द चॅलेंज, चैतन्य स्वतःशीच म्हणाला. देर इज नो थिएटर विदाउट रिस्क. वीस वर्षानंतर रणमर्द पुन्हा रंगभूमीवर आले. लोकांनी ते पाहायला हाऊसफुल गर्दी केली. नवा रणमर्द कसा काय असेल या कुतूहलाचा त्यात मोठा भाग होता. स्वतः चैतन्याच्या आणि त्याच्यासाठी विशाखाच्या मनात धाकधूक होतीच, पण विशाखा ती मुळीच दिसू देत नव्हती. चैतन्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा ती क्षणोक्षणी प्रयत्न करीत होती. तालमीत घोटवलेली, विचारपूर्वक घडवलेली भूमिका प्रत्यक्ष प्रयोगात चैतन्याने मन लावून केली. 2 ठिकाणी टाळ्या देखील मिळाल्या. मात्र प्रयोग संपल्यावर मानकामे न भेटताच गेले. सानेही कुठे दिसले नाहीत. म्हणून चैतन्य हिरमुसला होता. मेकअपसाठी अजूनही नानाजीच होते. आता त्यांचे वय बरेच झाले होते, पण हात अजूनही स्थिर होता. त्यांनी चैतन्याची पाठ ठोकटून छान झालं काम असे म्हटले. चैतन्याने चटकन वाकून त्यांना नमस्कार केला, पण त्याचे पुरते समाधान झाले नव्हते. कसली तरी चुटपुट लागून राहिली होती. कुणाशीही फारसे न बोलता तो विशाखाबरोबर टॅक्सीत बसला. बसल्याच त्याने तिला विचारले, खरं सांग विशाखा, माझं काम कसं झालं? मला जमला का रणमर्द? 100%. त्याचे हात हातात घेत ती म्हणाली. अतिशय संयमानं आणि डिग्निटी राखून केलीस तू ती भूमिका, आणि प्रेक्षकांनीही ती चांगली स्वीकारली. मनापासून सांगतेस ना? तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून, माझा उत्साह भंग होऊ नये म्हणून नाही ना तू असं सांगत? नाही रे बाबा, आता कशी पटवू तुला? तुझं काम मला खरंच आवडलं.
घरी पोहोचेपर्यंत त्यांचा निश्चय झाला होता की आता काम कसं झालं या विषयावर अजिबात बोलायचं नाही. पहिल्या प्रयोगाच्या सेलिब्रेशनसाठी दोघांनी कोणीतरी प्रेझेंट दिलेली स्कॉच काढली. ग्लासेसमध्ये बर्फ टाकतायत एवढ्यात दारावरची बेल वाजली. विशाखाने दार उघडले तर दारात साने. चैतन्याला थोडे हायसे वाटले. त्याने सानेंचाही ग्लास भरला. अभिनंदन, छान झालं तुझं काम, साने म्हणाले. मानकामे नाटक संपण्याआधीच पसार झाले. याचा अर्थ काय समजायचं साने? अर्थ बिर्थ काही नाही. अरे जाहिरात टाकायची होती म्हणून गेले घाईघाईनं. यापुढे शिक. व्यावसायिक निर्मात्याचा कलावंतांच्या मूडशी काही संबंध नसतो. तुम्ही मुद्दाम भेटायला आलात, बरं वाटलं. इतर पत्रकारांची काय प्रतिक्रिया? आवडलं. सगळ्यांना तुझं काम आवडलं. एवढ्या तरुण वयात एवढी मोठी भूमिका पेललीस याचं कौतुक वाटतंय सगळ्यांना. पण गुरुनाथांची सर नाही असेच ना? विशाखा म्हणाली. अगदी तसंच नाही, पण हो, म्हणजे तसं म्हटलं तरी चालेल. विशाखा रागावली. गुरुनाथांचा अभिनय मी पाहिलेला नाही साने, पण मला त्या काळातल्या अभिनय शैलीची चांगली कल्पना आहे. ती लाऊड ढोबळ शैली टाळा असं आम्हाला स्कूलमध्ये सांगितलं जायचं. चैतन्य टाळ्यांसाठी काम करणार नाही. ही वोंट प्ले द गॅलरी. नो, नॉट ॲट ऑल. साने काही काळ गप्पच बसले. ग्लास हातातल्या हातात फिरवत राहिले. काही वेळाने शांतपणे म्हणाले, तू म्हणतेस ना विशाखा, ते अभिनय कलेतले मुद्दे मला नवीन नाही. किंबहुना या मुद्द्यावर मीही तुझ्याच बाजूचा आहे. पण कुठलीही कला म्हणजे केवळ कोरडं शास्त्र नसतं. ती शास्त्र शुद्ध असावीच लागते, पण तिच्यात एक जादूही असावी लागते, जी कुठल्याही नियमांच्या आणि स्पष्टीकरणांच्या पलीकडे असते. प्रेक्षकांना शास्त्र समजत नाही, पण ती जादू त्यांच्या मनाला भिडते. गुरुनाथांकडे ती जादू होती. त्यांचा शब्द न शब्द थेट प्रेक्षकांच्या काळजात घुसायचा. तिथं अभिनय संपायचा आणि कलावंत आणि भूमिका एक रूप होऊन जायची. अर्थात चैतन्यही हे करू शकेल. मनात आणलं तर तो गुरुनाथही होऊ शकेल, साने म्हणाले. त्यासरशी विशाखा फणकारून म्हणाली, काय गरज आहे त्यानं गुरुनाथ होण्याची? तो चैतन्यच राहायला हवा. ठीक आहे, पाहूया काय होतं ते, साने गंभीरपणे म्हणाले. मेकअप करताना नानाजी चैतन्याला म्हणाले, दिवसेंदिवस अधिकाधिक चांगलं होतंय तुमचं काम बरं का. खऱ्या कलेमध्ये असं हळूहळू सुधारणं नसतं नानाजी. मला रणमर्द जमला असता तर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला असता. गुरुनाथ परत आले असा बोलबाला झाला असता सगळीकडे, चैतन्य म्हणाला. होईल, अजूनही होईल. या हाताने गुरुनाथांना मेकअप केलाय मी. भाग्यच होतं ते या हातांचं. मीही माझं भाग्य समजायला हवं की त्याच हातांनी. एक दिवस प्रयोग नसला की चुकल्यासारखं व्हायचं मला, आणि एकाएकी आपले प्रयोग थांबले. काय झालं असेल या हाताचं? एकदम केवढी मोठी पोकळी तयार झाली काळाची. पण हे हात वाट बघत राहिले. कधी ना कधी रणमर्द परत येईल याची, आणि माझं वाट पाहणं सार्थकी लागलं. तुम्ही आलात, रणमर्द परत आला. नानाजींचे ते शब्द चैतन्याला विचित्र वाटले, पण त्यावर विचार करायला वेळ नव्हता. प्रयोग लगेच सुरू होत होता. चैतन्याच्या एंट्री नंतर 15-20 मिनिटे होऊन गेली होती. नायिकेची एंट्री झाली. रणमर्दानं तिला विचारले, तू कोण? मी मोहिनी, ती म्हणाली. मला मोहात पाडायला आलीयस? नाही महाराज, आपल्याला मोहात पाडण्या इतकं बळ मी कुठून आणू? मी एक साधी रंगहीन गंधहीन मुलगी आहे. मोहिनीची भूमिका करणारी राधा बोलतच होती. मात्र एकाएकी चैतन्याला तिचे शब्द ऐकू येऊन असे झाले. कारण त्याला दिसू लागली होती राधेच्या मागेच उभी असलेली एक आकृती.
उंचीला मध्यम पण रुंद बांध्याची, ठसठसीत रूपाची, तेजस्वी डोळ्यांची, त्याच्यासारख्या योद्ध्याचा पोशाख चढवलेली शिरस्त्राणा सकट ती आकृती म्हणत होती, मी आलोय अस्सल रणमर्द गुरुनाथ. गुरुनाथ? चैतन्य पुटपुटला. राधा चमकली. इथं येण्याचं कारण? चैतन्याने विचारले. राधा गोंधळली. इथे रणमर्दाच्या तोंडी हा प्रश्न नव्हता, पण तिने प्रसंगावधान राखून मागची पुढची वाक्य जोडून घेतली. गेली 20 वर्ष मी एका पोकळीत वावरतोय, रणमर्दाच्या शरीराच्या शोधात. गुरुनाथ म्हणाले, 20 वर्ष मी वाट पाहिली आणि आता तू आलास. अर्थात हे शब्द फक्त चैतन्यालाच ऐकू आले. दूर राहा, माझ्यापासून दूर राहा, तो घाबरून म्हणाला. आज चैतन्याचे काही खरे नव्हते का कुणास ठाऊक, पण तो वेगळेच काहीतरी बोलत होता. राधाने मग पुढचे एक वाक्य आधी घेतले. माझ्या स्वप्नातल्या पराक्रमी पुरुषोत्तम, मला असे दूर ढकलू नका. ते शक्य नाही, गुरुनाथ म्हणाले. मला पुन्हा एक वार रणमर्द आकाराला आणायचा आहे, पण मी माझ्याच हातांनी माझं शरीर गमावलंय. आता मला फक्त तुझ्याच शरीरातून रणमर्द होता येईल. नाही, जीवाच्या आकांताने चैतन्य ओरडला. हे शरीर माझं आहे, भूमिका ही माझी आहे. तू दूर राहा, मला स्पर्श करू नकोस, माझं शरीर विटाळू नकोस. चैतन्य ओरडत होता. असं का म्हणता परमवीरा? मनातून चळफळत राधा म्हणाली. आजवर मी हे शरीर अस्पर्श ठेवलं आहे आपल्यासाठीच. चैतन्याने आणखी एका निकराचा प्रयत्न करून पाहिला. गुरुनाथाला निक्षून सांगितले, मला स्वतःचं मन आहे, स्वतःचा विचार आहे, माझ्यावर कोणीच बळजबरी करू शकत नाही. बळजबरी का म्हणता नाथ? जे तुमचं आहे तेच मी तुम्हाला. क्षणार्थ रंगमंचावरचे सगळे दिवे थरथरले आणि चैतन्याला भास झाला की गुरुनाथ आपल्यामध्येच मिसळून गेले. एक विचित्र अनुभूतीमुळेच तो थरारून गेला. क्षणभर आपल्याला काय होते तेच त्याला कळेना, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या कंठातून गुरुनाथांचा धीरगंभीर स्वर उमटला. होय, हे माझच आहे आणि मी ते मिळवलंच आहे. सगळी वणवण, सगळी प्रतीक्षा, वर्षानुवर्ष लागलेली तहान सारे संपले होते. म्हणून पुढे नुसता आनंदच होता, फक्त रणमर्द म्हणून जगण्याचा आनंद. एका नव्या आत्मविश्वासाने, भूमिकेवरच्या सर्व हुकमतीने चैतन्य आपले संवाद बोलत होता. आता तू आणि मी यांच्यातला अभेद संपला आहे. पण या समर्पणाची किती मोठी किंमत द्यावी लागेल याची काही कल्पना आहे? प्रेक्षकांना काहीतरी जाणवत होते, पण काय ते कळत नव्हते. डोळ्यांसमोर एक चमत्कार घडत होता. चैतन्याचा अभिनय बदलला होता, पण नेमके कसे आणि काय ते समजतच नव्हते. ते माना उंचावून टक लावून पाहत होते. श्रवण शक्ती एकवटून ऐकत होते, पण कळत होते ते एवढेच की आता नाटक एका वेगळ्या परिमाणात घुसले आहे, कधी नव्हे अशा विलक्षण रंगतीने. नाटक संपले आणि पुष्कळसे लोक ग्रीन रूमच्या बाहेर जाऊन उभे राहिले. चैतन्याला नव्हे, नव्या रणमर्दाला भेटायला. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलत नव्हते. अगदी स्तब्धपणे ते उभे होते, जणू त्यांना नव्यानं जो साक्षात्कार झाला होता त्यातून ते अजून बाहेर पडले नव्हते. बाहेर पडण्याची त्यांची इच्छाही नसावी. मेकअप उतरवण्याआधी नानाजी वाकून चैतन्याच्या पाया पडले. हा काय वेडेपणा नानाजी? चैतन्य अवघडून म्हणाला. माझ्या काय पाया पडताय? तुमच्या नाही गुरुनाथांच्या पाया पडतोय, नानाजी म्हणाले. आज गुरुनाथ परत आले. मला पूर्वीचा रणमर्द दिसला. तेवढ्यात मानकामे धावत आत आले. अमेझिंग चैतन्य, मोस्ट अमेझिंग. 20 वर्षांनी आज मी पूर्वीचा रणमर्द पाहतोय. आज स्टेजवर तू जसा काही नाहीसाच झालास आणि तुझ्या जागी गुरुनाथ आले.
का नाही येणार? भारावलेले नानाजी म्हणाले. त्या स्टेजवर गुरुनाथांचं रक्त सांडलंय. ते फक्त इतकी वर्ष शोधतय रणमर्दाला. आज माझी काळजी संपली चैतन्य, मानकामे पुन्हा सांगत राहिले. आता या नाटकाला मरण नाही. हे कुठच्या कुठे जाऊन पोहोचेल आता. आणि त्याच्याबरोबर नट म्हणून तू सुद्धा चैतन्य. चैतन्य एखाद्या मोठ्या प्रवाहात सापडल्यासारख्या त्या जल्लोषात वाहत होता. त्याला स्वतःला काहीच सुचत नव्हते. सरदारांची कामे करणारी 2 तरुण पोरं एसी टॅक्सी घेऊन आली. तिच्या चैतन्याने अंग टाकले. त्याला अंगात ताप भरल्यासारखे वाटू लागले. डोक्याच्या पाठच्या बाजूला मुंग्या आल्यासारख्या हुळहुळत होत्या. त्याचा मोबाईल वाजला. तंद्रीतच त्याने तो घेतला. साने हर्षोत्फुल्ल आवाजात बोलत होते. यू डिड इट चैतन्य, यू डिड इट. आज म्हणे चमत्कार व्हावा तसं तुझं काम रंगलं. लोकांना गुरुनाथ परत आल्यासारखं वाटलं. आमच्या पेपरच्या ऑफिसमध्ये मघापासून 5 फोन आले. उद्या येतोच मी प्रयोगाला. मला तर तोवर धीर निघत नाहीये. तुला म्हणायचंय काय? भुताटकी झाली की गुरुनाथांचा आत्मा तुझ्यात येऊन मिसळला? चैतन्याने सगळा प्रकार सांगितल्यावर विशाखा म्हणाली. तू त्याला नाव काही दे विशाखा. अजूनही तंद्रीत असलेला चैतन्य म्हणाला. पण मला सतत जाणवत होतं की माझ्या शरीरातून दुसरं कुणीतरी अभिनय करतंय. मी नुसतं माध्यम आहे. पूर्वीचा प्रयोग पाहिलेले प्रेक्षकही तेच म्हणाले. गुरुनाथ, गुरुनाथ, डिट्टो गुरुनाथ. चैतन्य, लोक काही म्हणू देत. तू या मूर्ख कल्पना डोक्यातून काढून टाक. विशाखानं त्याला फटकारले. कदाचित आज तुझं काम गुरुनाथांची आठवण करून देणार झालं असेल. पण तेवढंच लक्षात ठेव, तुला गुरुनाथ दिसले नाहीत, भासतही नाहीत. कारण तू त्यांना पाहिलेलं नाहीस आणि ते आता जिवंत नाहीत. ओके? दुसऱ्या दिवशी प्रयोगाला जातानाही तिने त्याला तेच परत परत बजावले. आज कालच्यासारखं होणार नाही. आपण आधीच्या प्रमाणेच काम करायचे. मग मानकामे काही म्हणून, असे चैतन्याने ठरवले. मेकअप करताना नानाजी कालच्या त्याच्या कामाविषयी बोलत होते. गुरुनाथांच्या आठवणी देखील काढत होते. पण चैतन्याने त्यांना उत्तेजन दिले नाही. रंगमंचावर तो भीतभीतच गेला. आज कालच्यासारखं नको हं. सगळी वाक्य बरोबर घ्या प्लीज, नाहीतर माझी पंचायत होते. अशी प्रेमळ ताकीद देखील राधाने त्याला दिली होती. नाही, आज भलते सलते काही होणार नाही. आज गुरुनाथ येणार नाही. रणमर्दाची प्रतीक्षा करणाऱ्या मोहिनीचे स्वगत संपले आणि तुतार्यांचा इफेक्ट वाजला. त्याचबरोबर रणमर्दाच्या वेशात चैतन्याने एंट्री घेतली आणि त्याच क्षणी त्याला जाणवले की आपले जणू प्रतिबिंब मोहिनीच्या शेजारी उभे आहे आणि आपल्या बरोबरच ते तिला विचारत आहे, प्रिये, आम्हाला यायला घटकाभर उशीर तर नाही झाला? यावर राधा जे बोलली त्यातले शब्द चैतन्याला ऐकू आले नाही. त्याने स्वतःमध्ये मिसळत जाणाऱ्या त्या आकृतीला घाबरून विचारले, तुम्ही आजही आलात? यानंतर तो सरावानेच राधाकडे पाहून म्हणाला, पण प्रिये, प्रासादात राहणाऱ्या माणसांचं प्रेम मोठं आणि मुलुकगिरीवर असताना लढाईच्या धुमश्चक्रीत हे वाक्य नक्की दुसऱ्याच कुणीतरी पुरे केले. आठवणी काढत राहणाऱ्याचं प्रेम कमी कसं होईल? आता चैतन्याच्या काळजाने ठाव सोडला. त्याची खात्री झाली की गुरुनाथने आपला ताबा घेतलाय. आता उरलेला प्रयोगभर तोच रणमर्दाची भूमिका करणार. असे कसे चालेल? ही भूमिका माझी आहे. जा, तुम्ही माझ्यातून बाहेर पडा, जा जा. त्यानं मनातल्या मनात बजावले. पण मनातच शब्द उमटले, मला रणमर्दापासून दूर व्हायला सांगतोस? मला सांगतोस? ते आता कुणालाच साधणार नाही, तुलाही नाही, कधीच नाही. पण उघडपणे मात्र बोलत होता तो रणमर्द, गुरुनाथांच्या शैलीत, गुरुनाथांच्या रुबाबात, आणि प्रेक्षक वेडावून गेले होते. पडदा पडताच साने आत आले आणि त्यांनी मिठीच मारली चैतन्याला.
2 दिवसानंतरच्या वृत्तपत्रात सान्यांची समीक्षा प्रसिद्ध झाली आणि ती वाचून विशाखा खवळली. ते वृत्तपत्र घेऊनच ती चैतन्याकडे आली. शोभतं का हे असं लिहिणं त्या सान्यांना? म्हणे रंगमंचावर गुरुनाथांचा आत्मा तुझा ताबा घेतो. स्वतःला जबाबदार समीक्षक म्हणवणाऱ्यांना काही वाटलं पाहिजे की नको असला खोलचट कल्पनाविलास करायला? त्यांना एकट्याला कशाला दोष द्यायचा? सगळे असेच म्हणतात विशाखा. या त्या भोळसट नानाजीचाच हात आहे. आपण गुरुनाथांना मेकअप करीत होतो या गर्वापोटी तो नाना भाकड कथा पसरवतो आणि तुमचे मानकामे साहेब तर काय, नाटकाला गर्दी व्हावी यासाठी कसल्याही कंड्या पिकवतील ते. हे असे सगळे थांबायला हवं असेल तर तू गुरुनाथांच्या वळणानं काम करणं सोडायला हवं. पूर्वीसारखा संयंत अभिनय करायला हवा चैतन्य. तसा प्रयत्न करतोच मी, पण हळूहळू माझा ताबा सुटायला लागतो. मी एक हालचाल करतो, प्रत्यक्षात ती वेगळीच होते. मी माझ्या पद्धतीनं बोलतो, प्रत्यक्षातला स्वर वेगळाच येतो. कुणीतरी माझी भूमिका करायला लागतं, शेवटपर्यंत करीत जातं. कुणीतरी कशाला? तेच 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 माझी भूमिका करतात आणि मी नुसता पाहत राहतो. विशाखा, वेड्यासारखं बोलू नकोस. दुसरं कोणी काही म्हणू देत, निदान तुला स्वतःला तसं वाटता कामा नये. तू नट आहेस, एक बुद्धिमान नट आहेस. अंगात कुण्या दुसऱ्या नटाचा संचार होणं वगैरे भोळसट कल्पनांना तू थारा देता कामा नयेस. तसल्या बुवाबाजीच्या प्रचारानं तुझी लोकप्रियता वाढेल कदाचित, पण ते यश गुरुनाथांच्या भक्तगणांचं असेल, तुझं नाही. हे सगळं मला पटतं, पण तिथं रंगमंचावर काय होतं ते मी समजू शकते चैतन्य. ही एक लढाईच आहे असं समज. भूमिकेसाठी, तुझ्यात आणि गुरुनाथांच्यात, तत्वासाठी, नव्या आणि जुन्या अभिनय शैलीत, बुद्धिनिष्ठा आणि भोळ्या भाबड्या कल्पना यांच्यातली. पण माझी खात्री आहे आपण ही लढाई जिंकू. थोडासा प्रयत्न कर, आपण जिंकू. चैतन्य प्रयत्न करीत नव्हता असे नाही, पण रंगमंचावर गेल्याबरोबर जणू तो नकळतच गुरुनाथांच्या स्वाधीन होत असे. विशाखा सांगायची म्हणून तोही म्हणायचा की गुरुनाथ हा नुसता भास आहे. तोही आपल्याच मनानं तयार केलेल्या या त्यांच्या आख्यायिका ऐकून गुरुनाथ खरा नाही. मात्र तरीही रणमर्द करताना त्याला स्पष्टपणे जाणवायचे की आपले ओठ नुसतेच हलतात पण बोलतो तो, हातपाय हलतात पण नाचवतो तो. रणमर्दाची भूमिका अशी अचानक आपल्याकडे चालत आली, हा दैवयोग होता का? हा दैवयोग कसा? त्याचा इतर फुटकल नाटकातला का होईना पण अभिनय पाहूनच सान्यांनी त्याला शिफारस केली ना. त्याचे दिसणे या भूमिकेला अनुरूप होते म्हणूनच मानकामेंनी त्याची निवड केली ना. मग ही भूमिका मिळाली. हे सुदैव की दुर्दैव? दुर्दैव म्हणावे तर आजवर कधी मिळाले नाही इतका लौकिक त्याला या भूमिकेने मिळाला असता का? पण सुदैव म्हणावे तर ही झपाटून गेल्याची विलक्षण त्रास देणारी भावना. तो बोलला नाही तरी त्याचे विचार विशाखाला जाणवत होते. तू झपाटलेला नाहीस असे ती त्याला पुन्हा पुन्हा सांगत असे. रणमर्दचा जवळजवळ दररोज एक प्रयोग असे. लोक तिकिटांसाठी रांगा लावून प्रयोग हाऊसफुल करत होते. चैतन्याने थोडेफार पैसे साठवले होते. आता त्यांना लग्न करणे शक्य होणार होते. पण जोवर त्याच्या मनात ती बेचैनी जात नव्हती तोवर लग्न करण्यात तरी काय अर्थ होता? त्यासाठी चैतन्याचा भ्रम दूर होणे गरजेचे होते. काहीही करून ती ते करणार होती. आपल्या प्रेमात तेवढे बळ आहे याची तिला खात्री होती. तिने ठरवले यापुढे कसाही वेळ काढून आपण रणमर्दच्या प्रत्येक प्रयोगाला हजर राहायचे. पहिल्या रांगेत समोरच बसायचे. गुरुनाथांचा विचार जरी मनात आला तरी ती समोर आहे या कल्पनेने चैतन्यामध्ये गुरुनाथांच्या भ्रमाशी लढण्याची ताकद येईल. त्या दिवशी विशाखा प्रयोगाला गेली. ठरल्यासारखे गुरुनाथही आलेच. पण आज काहीही झाले तरी चैतन्य त्यांना रणमर्दाची भूमिका करून देणार नव्हता. मग प्रेक्षक काहीही म्हणत, आज मुळी तो प्रेक्षकांसाठी अभिनय करीतच नव्हता. तो अभिनय करत होता एकट्या विशाखासाठी. तिच्याच विचाराने तो गुरुनाथांचे अस्तित्व विसरण्याचा प्रयत्न करीत होता. स्वतःला बजावित होता, नाही येत तिथे. रणमर्दाची भूमिका मी करतोय. चैतन्य, हो चैतन्य, माझ्या पद्धतीनं. आणि तरीही झगडण्याच्या श्रमांनी चैतन्य हळूहळू थकत गेला.
भूमिका करता करताच स्वतःवरही ताबा ठेवणं त्याला कठीण जाऊ लागले. संबंध नाटकभर निभावून नेले तरी शेवटाकडे मी लांबून पाहतोय चैतन्य तुझी धडपड. हे कोण बोलले? गुरुनाथ. त्या धडपडीसाठी तुझी कीव करतोय, कारण तू नुसतं कवच आहेस, कवच रणमर्दाचं. त्यातला ऐवज मी आहे. तू बाह्यरूप आहेस, मी आत्मा आहे. माझ्याशिवाय नाही रे तुला रणमर्दाचा भार उचलता येणार. चैतन्याला फार कठीण जात होते स्वतःला सावरणे. सुदैवानं पडदा पडला. नाटक संपले. थकून जाऊन चैतन्याने सेटच्या पायांवरच अंग टाकले. विशाखा मुद्दामच थोडी सावकाश चालत आतल्या दरवाजाकडे निघाली. तिला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या होत्या. मजा नाही आली आज. मला कोणी सांगितलं की हा नवा नट डिट्टो गुरुनाथ वाटतो. गुरुनाथ कुठे? त्यांच्या पायाची सर नाही आला. आजकालच्या नटांचं हे असंच. एकदा नाटक चालायला लागलं की लागलेच पाट्या टाकायला. अर्थातच यातले काहीच तिने चैतन्याला सांगितले नाही. ती आत गेली. ग्रीन रूम मध्ये मेकअप काढणाऱ्या चैतन्याला गदागदा हरवून म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स चैतन्य, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आज फारच छान झालं तुझं काम. शेजारी नानाजी होते, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे विशाखाने ठरवले होते. तेही लगेच निघून गेले तिथून. आज तुझ्या कामावर कुणाचाही प्रभाव नव्हता, ती म्हणाली. ते पूर्ण तुझं स्वतःचं, तुझं एकट्याचं काम होतं. आपल्या दोघांचं. तू माझ्या पाठीशी नसतीस, आपलं समोर दिसली नसतीस तर काय विषाद होती माझी गुरुनाथांशी लढण्याची. कुणाशी म्हणालास? बर, माझ्या कल्पनेशी. यावर ते दोघेही हसले. ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेली. दोघांनी व्हिस्की घेऊन आजचा विजय सेलिब्रेट केला. आज मी जिंकलो खरा थोडाफार, उद्या काय होईल कोण जाणे. उद्या तू पूर्ण जिंकशील. आज शेवटाकडे थोडासा बदललेला वाटलास, उद्या तेही होणार नाही. कारण अरे, ही लढाई शेवटी तुझ्या कल्पनेशीच आहे ना. ती कल्पना तुला पटेनाशी झाली म्हणजे हळूहळू अंधुक होत पूर्ती नाहीशीच नाही का होणार. चल आता झक्कपैकी विश्रांती घे, मी येते. एकटी कुठं निघालीस? थांब, मी सोडतो तुला टॅक्सीनं. पण ती दोघं बाहेर पडत असतानाच एका जाडगेल्या गृहस्थाने त्यांना गाठले. मी चाफळकर, सह्याद्री फिल्म्सचा प्रोप्रायटर प्रोड्युसर. नमस्कार. साईन करायचं होतं आपल्याला आमच्या पुढच्या चित्रपटासाठी, चाफळकर चैतन्याला म्हणाले. रणमर्द बघून ठरवलं का साईन करायचं? चैतन्य. अर्थात, नाहीतर आधी कुठं माहित होतं तुम्ही कोणाला? का? हे ड्रामा स्कूलचे विद्यार्थी होते, गोल्ड मेडलिस्ट आहेत, विशाखा न राहून म्हणाली. शिवाय इथं आल्यानंतरही त्याने कितीतरी नाटकं. तेवढं पुरत नाही हो चार चौघात पुढे जायला. मग काय लागतं? टाळीचा अभिनय, विशाखा चिडून म्हणाली. चाफळकर चपापले. तुम्हाला आवडत नाही वाटतं यांची रणमर्दाची भूमिका? आवडते ना, त्यांच्या स्वतःच्या शैलीतली, आजच्या सारखी. माफ कर, चाफळकर म्हणाले. मी आजचा प्रयोग पाहिला यांचा. आजचं काम मला बरंच फिकं वाटलं. शेवटाकडं थोडं उचललं म्हणा. हा वाद अधिक वाढवण्यात अर्थ नाही हे ओळखून चैतन्यने स्क्रिप्ट पाठवून द्या असे सांगून चाफळकरांची बळवण केली. विशाखाचे घरी येईपर्यंत दोघांपैकी कुणी काहीच बोलले नाही. त्या दिवशी कसे कोण जाणे, पण साने प्रयोगाला आले होते. नाट्यगृहाच्या दारातच त्यांना विशाखा भेटली. काहीशा आश्चर्याने त्यांनी विचारले, आज तू कशी काय प्रयोगाला? यापुढं दर प्रयोगाला येणार आहे मी आले की तो झपाटला जात नाही. तुमच्या समीक्षक म्हटल्याप्रमाणे त्यानं गुरुनाथचं जोखड फेकून स्वतःच्या पद्धतीनं काम करावं यातच त्याचं कल्याण आहे. भलत्या भरीला पाडू नकोस त्याला, साने काळजीच्या सुरात म्हणाले. गुरुनाथांशी लढा द्यायला भाग पाडू नकोस. गुरुनाथांशी कसला लढा? विशाखा उसळून म्हणाली. गुरुनाथ 20 वर्षापूर्वी गेले. आता त्यांचा संबंध काय या नाटकाशी? आता त्याचा नायक चैतन्य आहे आणि तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. पाहाल तुम्ही.
आजच्या प्रयोगात तो गुरुनाथांना पूर्णपणे विसरून रणमर्दाची भूमिका करील. हेच सांगतो मी त्यांना गेले 2.5 अंक. 3ऱ्या अंकातल्या शेवटच्या एंट्री आधी मेकअप रूम मध्येच थांबलेल्या विशाखाला चैतन्य म्हणाला. हेच सांगतोय मी त्यांना गेले 2.5 अंक. 3ऱ्या अंकातल्या शेवटच्या एंट्री आधी मेकअप रूम मध्येच थांबलेल्या विशाखाला चैतन्य म्हणाला. कुणाला सांगतोयस गेले 2.5 अंक? तिने शांतपणे विचारले. नाही कुणाला नाही. चैतन्य स्वतःची समजूत घालू लागला. कोणी नाहीच आहे ना तिथं स्टेजवर, नुसता मनाचा भास. पुन्हा मी त्याला सांगतोय, तू नाहीयेस, तू अस्तित्वातच नाहीयेस. चैतन्याचा स्वर थकलेला होता. एकदाच चैतन्य, एकदाच, फक्त एकदाच तू संपूर्ण विजय मिळवलास, गुरुनाथांना विसरून रणमर्द केलास की पुढचं सारं सोपं होईल. तू त्या अभद्र कल्पनेपासून कायमचा मोकळा होशील. आणि याच वेळी भिंतीवर एका खेळाला लावून ठेवलेला राजमुकुट खाडकन खाली पडला. चैतन्य विलक्षण दचकला. मुकुट कुणीतरी परत जागेवर लावून ठेवला. तो उठला आणि स्टेजच्या दिशेने निघाला. शेवटचा प्रवेश एवढा पार पडला की तू जिंकलास. विशाखानं त्याच्या हलकेच मुका घेऊन त्याला धीर दिला. मी उभीच आहे इथं विंग मध्ये. आज तू स्वतंत्रपणे काम करतोयस, त्याचा क्लायमॅक्स पाहायचा आहे मला. पण तो कोणी नाहीये तिथं. रणमर्द तूच आहेस, तू एकटाच. सगळी भीती पार विसरून जा, मी आहे इथं. पुन्हा एकदा राजमुकुट खाली पडला. चैतन्य दचकून थांबला. थांबू नकोस, जा, ऑल द बेस्ट. विशाखानं त्याला पटवून दिले. काहीशी चिडून ती म्हणाली, मगापासून 17दा खाली पडतोय हा मुकुट, कोणी उचलून का नाही ठेवत तो? ती स्वतःच तो खेळायला लावू लागली. राहू दे, मला न्यायचाय आता तो, राधा पुढे होऊन म्हणाली. राधा? अचानक विशाखाच्या आवाजात कंप आला. त्याला सांभाळशील ना आज? शेवटच्या प्रवेशात तूच असशील त्याच्याबरोबर. माझा उपयोग नाही तिथं, म्हणून म्हणते. तुला झालंय काय? थरथर कापतेस तू? माझे राहू दे, पण तो बस झालं. यापुढं कधीच करू देता कामा नये त्याला हे काम. माझ्या मनावर इतका ताण, मग त्याला केवढी झोज द्यावी लागत असेल राधा. तिची कशी तरी समजूत घालून राधा आपल्या एंट्रीसाठी निघून गेली. नानाजी नाटक संपत आले म्हणून नेहमीप्रमाणे मेकअपच्या सामानाची आवरावर करू लागले होते. एवढ्या चैतन्य घाईघाईने आत आला. नानाजी, माझा टिळा सारखा करा. माझा टिळा. आता कपाळावर हात घेतला तेव्हा फासटला. नानाजी स्तंभित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. मग भानावर येऊन त्याचा टिळा सारखा करू लागले. तो अगदी जवळ उभा आहे. पुन्हा विचारतोय, मी येऊ ना? चैतन्याचा आवाज भीतीने दाटला होता. मला थोडं पाणी द्या, तो म्हणाला. कुणीतरी लगेच पाण्याचे भांडे पुढे केले. चैतन्य परत निघाला. नानाजीने त्याला अडवले. थांबा, तुम्हाला एकदा डोळे भरून पाहू द्या, ते म्हणाले. नानाजी? काही नाही, नानाजी म्हणाले. जा यशस्वी व्हा. चैतन्य गेला. नानाजी त्याला स्टेजवर पाहण्यासाठी विंगेत जाऊन उभे राहिले. स्टेजवर हिरवट प्रकाश पसरला होता. विंग मधून येणाऱ्या प्रकाशात चैतन्याच्या चेहऱ्याची कळा उचलून निघाली होती. हातातला राजमुकुट पुढे करून राधा मोहिनीच्या बेरिंग मध्ये म्हणाली, घ्या हा राजमुकुट, चढवा तुमच्या मस्तकावर. आजवर ज्या साम्राज्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, त्या साम्राज्याच्या सत्तेचं हे प्रसाद चिन्ह धारण करा. नको प्रिये, नको. एकेकाळचा हा पुण्य श्लोक पराक्रमी रणमर्द, अति मानुष विचारांचा ज्या क्षणी त्याच्यावर पगडा बसला, त्याच क्षणी त्याच्यातल्या दैवी अंश जळून खाक झाला. आणि पराक्रम? त्याच क्षणी समोरच्या हिरव्या प्रकाशात चैतन्याला गुरुनाथ दिसले. अगदी स्पष्ट. आता त्याचा पराक्रम एवढाच उरलाय. अतिशय कष्टाने तो बोलत राहिला. आता त्याचा पराक्रम एवढाच उरलाय. आपल्यावर अंमल चालवणाऱ्या त्या अतिमानवी शक्तीपासून स्वतःच संरक्षण करणं. आणि त्याच क्षणी
गुरुनाथ चैतन्यामध्ये जाऊन पुरता मिसळला. नाही नाही, मी हे होऊन देणार नाही. निखळाचा प्रयत्न करून चैतन्य ओरडला. का 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 असा माझ्या जीवाशी खेळतोयस? त्याचा तोल जाऊ लागला. मी तुला माझ्यात सामावून घेऊ शकत नाही. जा जा, मी तुला विनवणी करतो, तू जा. आमच्या प्रेमासाठी तू जा. हा रणमर्द तुला शेवटचा प्रणाम. महाराज महाराज, भानावर या महाराज. राधा त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. काय होतंय हे विशाखाला कळत नव्हते. नानाजींनी मान खाली घातली. मी कुठं जाणार? गुरुनाथ म्हणत होते. मी तुझ्यातच आहे. नाही नाही, तिनं मला आमच्या प्रेमाची शपथ घातली आहे. मी तुला जिंकू देणार नाही, तुला कुठंच राहू देणार नाही. माझ्या देहात तुला राहायचं असेल तर मी हा देहच नष्ट करून टाकीन. चैतन्य जीव खाऊन म्हणाला. नाही नाही साम्राज्या, तुझ्यावर सत्ता गाजवण्या इतकी माझी महती आता उरलेली नाही. त्याऐवजी हा घे माझ्या रक्ताचा नैवेद्य. एवढे म्हणून चैतन्याने कमरेचा खंजीर काढला आणि तो पोटात जोराने खुपसला. एकदा, दोनदा, अनेकदा. खंजीर खुपसताना तो पुन्हा पुन्हा ओरडून सांगत राहिला. मर मर, कायमचा मर, नाहीसा हो पुन्हा कधी माझ्या जवळ सुद्धा. मी तुला जिंकलं, अखेरीस मी तुला जिंकलं. माझ्या विशाखाच्या प्रेमासाठी तुला नष्ट व्हावाच लागेल. बोल बोल बोल, आता कसा झपाटशील मला? तू आता कायमचा संपलास. चैतन्य खाली कोसळला. राधाने किंचाळी फोडली. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि पडदा खाली आला. राधा किंचाळतच होती. नानाजी आणि विशाखा धावत स्टेजवर गेले. विशाखाने चैतन्याचे डोके मांडीवर घेतले. आपण जिंकलो विशाखा, आपण जिंकलो, असे पुटपुटत चैतन्याने डोळे मिटले. विशाखा अनिर्बंध रडू लागली. लोकांचा लोंढा आत आला. एकच गडबड उडाली. खंजीर याही खेपेला बोथटच होता, पण खंजीर धरलेल्या मुठीने अचाट अफाट ताकद वापरून चैतन्याच्या पोटावर प्रहार केला. त्या प्रहारांमुळे रक्ताचा अंतस्त्राव होऊन तो प्राणाला मुकला, असे निदान डॉक्टरांनी केले. विशाखाच्या दुःखाला सीमा नव्हती. ते दुःख केवळ प्रियकराच्या अंताचे नव्हते. तिला पराभूत वाटत होते, असहाय्य वाटत होते. चैतन्याच्या अंगात शेवटी जे कपडे होते ते आणि जे त्याने काढून ठेवले होते ते सगळे धुवून आले होते. तिने रोजचे कपडे त्याच्या कपाटात ठेवले. रणमर्दाचा पोशाख कंपनीत परत देण्यासाठी बाजूला काढून ठेवला. आणि अचानक तिला काहीतरी हालचाल जाणवली. रणमर्दाचा पोशाख सावकाश जागच्या जागी उठून बसत होता. तारवटलेल्या नजरेनं ती त्या पोशाखाकडे पाहत राहिली. मग म्हणाली, अखेरीस तुम्ही तुमच्या मनासारखं केलंतच तर? नाही, त्यानं मनासारखं केलं. मला त्याच्या देहातून अनंत काळ रणमर्दाची भूमिका करायची होती, त्यानं तो देहच नष्ट केला. तुमच्यापासून सुटण्यासाठीच ना? झालं, त्याला तूही तितकीच जबाबदार आहेस. मला जिंकून स्वतंत्रपणे भूमिका करायची जिद्द धरायला तू त्याला भाग पाडलास. ती जिद्द झेपली नाही त्याला. कारण तुम्ही त्याच्यावर सक्ती केलीत, तुम्हाला स्वीकारण्याची. त्या भूमिकेवर फक्त माझा अधिकार होता. माझाही चैतन्यावर अधिकार होता, प्रेमाचा.
माझ्या अस्तित्वावर तुझा विश्वास नव्हता? पहिल्यापासूनच होता. गुरुनाथ चकित झाले. स्वतः विशाखाही आपण हे बोलू शकलो म्हणून चकित झाली. पण मला चैतन्याला दुबळं होऊ द्यायचं नव्हतं. नट म्हणून त्याला स्वतःमध्ये विश्वास तयार व्हायला हवा होता. दुसऱ्या कुठल्याही शक्तीचा प्रभाव त्याच्या भूमिकेवर नको होता, म्हणून मी तुमचं अस्तित्व नाकारलं. पण त्यामुळे आपण दोघंही दुःखी झालो ना? तुम्ही दुःखी झालात? हो, कारण मला रणमर्दाशिवाय दुसरं अस्तित्वच नाही. विशाखा, नट संपला तरी त्याची भूमिका मागं उरते, नव्या नटाला शोधत राहते. आता माझी तगमग कायम राहील, नवा रणमर्द सापडेपर्यंत. तुम्हाला कदाचित कधी काळी नवा रणमर्द सापडेल, पण मी माझ्या चैतन्याला आता कुठं शोधू? ती स्पुंदून रडू लागली. आवेग ओसरल्यानंतर तिने वर पाहिले. रणमर्दाच्या पोशाखाची घडी जशीच्या तशी होती. ती बॅगेमध्ये भरू लागली. समाप्त.